नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत करतो तुमचं. बघा, आपण खतान केमिकल अँड फर्टिलायझर्स या कंपनीबद्दल डिस्कस करूयात. या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी पहिले ही सुद्धा डिस्कस केलेलंच आहे. बघू शकतो स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर आपल्याला ₹82 एका स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि एका दिवसामध्ये या स्टॉकनं चांगल्या प्रकारे तेजीमध्ये दाखवलेली आहे. आपल्याला जवळपास 4.66% पर्यंत एका दिवसामध्ये या स्टॉकने आपल्याला टर्नओव्हर दाखवलेला आहे. जर एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला 4% पर्यंत ही कंपनी मायनस सुद्धा होताना दिसून येते आणि एक 6 महिन्याचा रिटर्न जर बघितला तर 18 ते 19% पर्यंत आपल्याला 6 महिन्यामध्ये या कंपनीनं पॉझिटिव्ह असे रिटर्न मिळून दिलेले दिसतात. मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली 30 ऑक्टोबर 2020 म्हणजे 21, 22, 23 म्हणजे कंपनीला 3 ते 3.5 वर्ष कंप्लीट झालेली आणि 3 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास 243% पर्यंत चांगला असा रिटर्न या कंपनीनं मिळवून दिला आहे. पण एक वेळ अशी होती की कंपनीनं 2च वर्षामध्ये 20 ते 22 2 वर्षामध्ये कंपनीनं 520% पर्यंत आपल्याला एक तेजी दाखवली होती या कंपनीनं. बघा, खूप असा चांगला स्टॉक आहे आणि कमी दिवसामध्ये या स्टॉकने भयानक तेजी दाखवली होती आणि जर आपल्याला आताही जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही आपल्याला कंपनी डिस्काउंटला सुद्धा मिळते. जवळपास 44 ते 45% पर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा आपल्याला मिळते. विचार जर असेल आपला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा तर आपण इथून पण सुरुवात करू शकतो. ज्यांच्याकडे नसेल ते या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण की स्टॉक छोटा आहे, कंपनी छोटी आहे, मार्केट कॅप कंपनीचं छोटं आहे आणि बिझनेस एक कंपनीचा चांगला आहे. एक केमिकल सीड्स बनवण्याचं कंपनी काम करताना आपल्याला दिसून येते. फर्टिलायझरमध्ये कंपनी काम करताना दिसते. इथे पण आपण डिस्कस केलं होतं तेव्हा जवळपास ही कंपनी आपल्याला 50%च्या आसपास डिस्काउंटला सुद्धा ही कंपनी मिळत होती. बघू शकतो 60, 70, 80%. यावेळेस पण आपण डिस्कस केलेलं होतं. इथंही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत होतो जर करायची असती तर आपल्याला, बरोबर आहे. पण ज्यांनी इन्व्हेस्टमेंट नाही केली इथं तर आजही करू शकतो. कारण की आजही आपल्याला 44% ही कंपनी 50% आसपास आपल्याला आजही कंपनी डिस्काउंटला मिळते. तर आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण त्या अगोदर आपल्याला या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे. बघू शकतो खतान केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड इनगार्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द सिंगल सुपर फॉस्फेट आणि फर्टिलायझर ही सुपर फॉस्फेटमध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते. त्याच्यानंतर बघितलं तर सल्फरिक ॲसिड अँड इट इज अ व्हेरियस प्रोसेसिंग ऑफ द ऑइल सीड अँड सिलिंग ऑफ द व्हील पॉवर ही कंपनी सीड्समध्ये काम करताना आपल्याला दिसून येते. बघा, मार्केट कॅपचा जर कंपनीचा विचार केला तर मार्केट कॅप दिसते आपल्याला 798 या कंपनीचं मार्केट कॅपसुद्धा आपल्याला दिसून येते आणि स्टॉकचा जर पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी हा सध्या तरी इथं अवेलेबल दिसत नाही. डिव्हिडंडसुद्धा ते कंपनी 0.37% पर्यंत ही कंपनी डिव्हिडंड सुधारताना दिसते. ROC बघितला तर आपल्याला 15% दिसतो आणि ROE जर बघितला तर 13.7% पर्यंत आपल्याला दिसते. फेस व्हॅल्यू जर बघितला तर हा फेस व्हॅल्यू आपल्याला 1चा दिसतो. त्या अगोदर आपण या कंपनीचा सेल बघू शकतो. आपण सेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला नंबर चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होताना दिसतात. तर मार्च 2012चा आपल्यासमोर डाटा दिसतो. त्यानंतर बघितलं तर 644 करोड, त्यानंतर 455, त्यानंतर 388, त्यानंतर 329, 392, 359, 353, 373, 437, त्याच्यानंतर 481, 424, 888, 666 म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर आपले इन्क्रीज करताना दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार करू 22 करोड, त्याच्यानंतर 2 करोडनं कंपनी मायनससुद्धा गेली होती. कारण नवीन कंपनी आहे तर नवीन कंपनीमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त प्रमाणात असते, अपडाऊन जास्त प्रमाणात होऊ शकतो. कारण की स्टॉक हा नवीन असतो आणि कंपनी ही मार्केट कॅप छोटा असल्यामुळं याला कोणीही थोडंसं वर खाली होण्याची शक्यता या स्टॉकमध्ये असते. ऑपरेटर याला कधी खालीवर करू शकतात. तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर 4 करोड, त्यानंतर 2 करोड, 2, 2, 8, 15, 25, त्याच्यानंतर 80 आणि 42 आणि कंपनी आता परत आपल्याला मायनस जाताना एका नंबरना दिसते. तर ते हा एका नंबरचा विचार न करता आपल्याला आणखीन येत्या क्वार्टरमध्ये चांगल्या पद्धतीनं आणखीन ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकते. पण कंपनी छोटी असल्यामुळं जास्त या कंपनीमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आपल्याला आढळून येते. तर आपल्याला थोडी कॅपिटल यामध्ये ॲड करायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं. बॉरोइंग जर बघितलं तर बघू शकतो आपण कर्ज कंपनीवर कशा पद्धतीचं आहे. एक 343 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि 276 या कंपनीकडे जर बघितलं तर 276 आपल्याला रिझर्वसुद्धा या कंपनीकडे दिसते. शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर जर टाकली तर प्रोमोटरकडे 75% पर्यंत होल्डिंग आहे. म्हणजे जेवढी प्रोमोटरला एक मर्यादा असते या कमीत कमी 75% पर्यंत हे ठेवू शकतात होल्डिंग. एवढी या कंपनीमध्ये या प्रोमोटर होल्डिंगनं जेवढी हवीशी एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली या प्रोमोटर
ने आपल्या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जर बघितलं तर 0.11% पर्यंत दिसतात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर सध्या तरी या कंपनीमध्ये अवेलेबल नाहीत. आणि पब्लिककडे जर विचार केला तर आपल्याला 24% ही पब्लिककडे होल्डिंग आपल्याला दिसते या स्टॉकमध्ये, बरोबर आहे. तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी चांगला हा स्टॉक आहे. एक केमिकलमध्ये काम करताना कंपनी दिसते, फर्टिलायझर बनवताना दिसते कंपनी, फर्टिलायझरमध्ये कंपनी काम करते. तर लाँग टर्मसाठी चालण्याचा उद्देश जर म्हटलं तर हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतानाही दिसतो आपल्याला. एक वेळ अशी होती की फार कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळवून दिला दिसत होतं आपल्याला. तर आपण या स्टॉकमध्येही सुद्धा इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीनं करू शकतो. बघा, नेक्स्ट स्टॉक जर बघितलं तर आपण लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात. बघू शकतो स्टॉकची प्राईस जर बघितलं तर 264 रुपये स्टॉकची प्राईस दिसते. एका महिन्याचा ओव्हर ट्रेंड जर बघितलं तर एकदम फ्लॅट. 6 महिन्यामध्ये कंपनी 12 ते 13% पर्यंत आपल्याला मायनस जाताना दिसते. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली, 16 ऑक्टोबर 2020. म्हणजे याही कंपनीला 3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आणि 3 वर्षामध्ये कंपनीनं 285% पर्यंत एक रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने याही कंपनीनं आपल्याला दाखवून दिलेला दिसतो, बरोबर आहे. तर बघू शकतो आपण या कंपनीमध्ये जर बघितलं तर बऱ्याच वेळेस अपडाऊन करण्याची या कंपनीनं हे घेतली. एक वेळेस जर बघितलं तर एका वर्षामध्ये कंपनीनं एक जवळपास 200%च्या आसपास या कंपनीने एका वर्षामध्ये रिटर्न मिळवून दिला होता. आणि त्याच्यानंतर ही कंपनी डाऊन किती जर गेली होती तर ही कंपनी जवळपास 30-40% पर्यंत ही कंपनी ही डाऊनसुद्धा जाताना दिसत होती. आणि तिथून डबल जर बघितलं तर आता ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते. जवळपास 22 ते 24 म्हणजे 2 वर्षामध्ये कंपनीनं 75% पर्यंत जवळपास आता रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो. आणि बऱ्याच दिवसापासून एक कन्सिस्टंटली एका रेंजमध्ये हा स्टॉक आपल्याला दिसताना दिसतो. म्हणजे एक या स्टॉकमध्ये जास्त व्हॉलेटिलिटी नाही आणि जास्त अपडाऊन होण्याची शक्यता नाही. म्हणजे हळूहळू हा स्टॉक खाली जातो आणि हळूहळू वरी जातो. बघू शकतो सुरुवातीला बघितला वर गेला, त्यानंतर परत डाऊन झाला, परत त्यानंतर आणखीन थोडासा वर गेला, त्यानंतर परत आता डाऊन आहे. तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. परत हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करण्याच्या मार्गावर हा स्टॉकसुद्धा आहे. आणि या स्टॉकचं जर बघितलं तर आपण बघू शकतो साईटवर आल्याच्यानंतर आपल्याला कळू शकते की ह्या स्टॉकचं कशा पद्धतीने या कंपनीचं काम दिसते आपल्याला. या कंपनीचं एक काम आहे की गॅस पाईप, ही कंपनी गॅस पाईप म्हणजे जमिनीतून गाडवण्याचं ही कंपनी काम करताना आपल्याला दिसून येते. गॅसच्या पाईपमध्ये ही कंपनी काम करताना दिसते. बघू शकतो मोठमोठाल्या या गॅसच्या पाईपचे ही कंपनी काम करताना आपल्याला दिसून येते. तर हा एक चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे. आणि चांगल्या मोठमोठाल्या ऑर्डर या कंपनीला सतत या कंपनीला चांगल्या मोठमोठाल्या ऑर्डर या कंपनीला मिळत राहतात. बघू शकतो इनकॉर्पोरेट इन 1998 लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी एक मार्केटला, या कंपनीची निर्मिती कधी झालेली आहे कंपनी 1998ची या कंपनीपासून या कंपनीची सुरुवात झालेली आहे. तेव्हा कंपनीची निर्मिती झालेली आहे या कंपनीची. इट इनगार्ड इन द लेडिंग ऑफ द गॅस पाईप लाईन अँड द डेव्हलपमेंट ऑफ द फील्ड इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे ही कंपनी एक गॅस पाईपमध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसते. मार्केट कॅपचा जर विचार केला तर 1000 करोड फक्त मार्केट कॅप या कंपनीचं. म्हणजे खूप छोटी कंपनी, एकदम मायक्रो कॅप म्हणलं तरीही चालते कंपनीला. बघा स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला 16चा दिसतो. म्हणजे इथेही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण की पी हा खूप आपल्याला आता सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य आहे. आणि खूपच कमी आपल्याला स्टॉकचा पी सुद्धा दिसतो. डिव्हिडंड जर बघितलं तर जवळपास 57% पर्यंत आपल्याला डिव्हिडंड सुद्धा दिसते. ROC बघितलं कंपनीचं तर 36%, ROE बघितलं तर 27%. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा 5चा दिसतो. जर आपण बघितलं तर इथं बघू शकतो कंपनी सेल कशा पद्धतीने करते. सेल बघू शकतो आपण इथं सुरुवातीला 31 करोड, 39 करोड, 50 करोड, 31 करोड, 54, त्यानंतर 107, त्यानंतर 87, 179, 139, त्यानंतर 161, त्यानंतर 192, त्यानंतर 257, 351 आणि 398. म्हणजे एवढी छोटी कंपनी आहे, पण नेट कशा पद्धतीनं चांगला परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला. हे बघू शकतो 1 करोड, 2 करोड नेट प्रॉफिट बघू शकतो. 1 करोड, 2 करोड, 4, 2, 3, 8, 7, 18, 20, 29, 45, 60 आणि 64. म्हणजे कंपनी दोन्ही गोष्टी चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसतात आपल्याला. कर्ज जर बघितलं मित्रांनो तर या कंपनीवर 0 कर्ज आहे. बघू शकतो इथं बघा, 0 कंपनीवर कर्ज आहे. म्हणजे डेट फ्री कंपनी, एकदम कर्जमुक्त कंपनी आहे. आणि रिझर्व जर बघितलं यांच्याकडे तर 256 करोड यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे. आणि आपल्याला अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की ज्या कंपनीवर कर्ज फार कमी आहे आणि प्रमोटर चांगल्या पद्धतीने आहेत. तर या कंपनीमध्ये जर बघितलं तर आपण प्रमोटर आपल्याला 75% 70% पर्यंत दिसतात.
प्रमोटर आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास 0.09% दिसतात आणि जवळपास 30% पर्यंत आपल्याला या कंपनीमध्ये पब्लिकसुद्धा या कंपनीमध्ये दिसते. तर मित्रांनो, अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे, कारण की या कंपनीवर कर्ज फारच कमी दिसतं आपल्याला. तर हे लक्षात येणं आपल्या गरजेचं आहे आणि अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची जे की कन्सिस्टंटली स्टॉक आहे आणि एक चांगल्या एका रेंजमध्ये, जास्त व्हॉलॅटिलिटी नसून या स्टॉकची एक चांगल्या पद्धतीने हळूहळू गती आहे. थोडासा एक 30-35% पर्यंत हा स्टॉक डाऊन गेल्याच्या नंतर परत एक चांगल्या पद्धतीची एक कंपनी ही रॅली दाखवती, चांगल्या पद्धतीनं परत परफॉर्मन्स करताना सुद्धा दिसतो. तर आपल्याला आणखीनही इथं थोडासा डाऊन वाटतो, आणखीनही हा स्टॉक 9-10% पर्यंतही डाऊन येऊ शकतो. जवळपास 14-15% पर्यंत, 20% पर्यंत आत्ता सुद्धा डाऊन दिसतो आपल्याला आणि एक 9-10% पर्यंत आणखीन डाऊनसुद्धा हा स्टॉक येऊ शकतो. पण जर आपल्याकडे जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो अशा स्टॉकनं, आणि जर आपल्याकडे जर हा स्टॉक नसेल तर दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत. आणि या कंपनीवर तर बघितलं तर आपण या कंपनीवर 0 कर्ज आहे, म्हणजे कर्जमुक्त कंपनी आहे. फक्त इन्कम झाल्याच्या नंतर आपल्याला बेनिफिटच या कंपनीमधून दिसून येते, कारण की लोन देणं कंपनीला नाही आहे, कुणाला कर्जही 1 रुपयाचंही देणं नाही. तर चांगल्या पद्धतीचा हाही स्टॉकसुद्धा दिसतो आपल्याला. जर आपल्याकडे हा स्टॉक नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो. बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन चॅनलवर जर कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.